हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी खास आहे कारण ती संकष्टीनिमित्त मी उकडीचे मोदक बनवलेले. हे साहित्य दिलं आहे बघा. छानपैकी मोदक तयार होतात. एक स्वच्छ कढई घ्यायची, त्यात थोडं 2 चमचे तूप घालायचं. हा एका नारळाचा खीस आहे, मी खिसून घेतलेला आहे. नंतर त्यात अर्धी वाटी गूळ घालायचं. हे प्रमाण व्यवस्थित आहे एकदम. मैत्रिणींनो, गूळ हा शक्यतो सफेदच घ्या, काळसर घेऊ नका, सारण काळसर होतं. आणि छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. ते सुटसुटीत सारण बनवायचं आहे, ओलं किच्चं बनवायचं नाही आहे. झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. नंतर वेलची पूड आणि जायफळ त्यात ॲड करायचं आहे. तूप जरा थोडंसं जास्त घाला, छान होतं. मोदकात तूप बाहेर आलं की छान लागतं. इथं उकड आपण काढतो आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे मी, जेवढं तांदूळाची पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. नंतर अर्धी वाटी दूध घेतलं आहे मी, छान उकळून द्यायचं. त्यात चवीनुसार मीठ घालायचं, थोडं 1 चमच तूप घालायचं. नंतर इथं मी 1च वाटी पिठी घेतल्या. प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा. जेवढी पिठी आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. पाणी उकळलं की पिठी घालायची, त्यात ॲड करायची, छान हलवून घ्यायचं. थोडी गाठी तयार होतात, पण त्या हातानं नंतर आपण व्यवस्थित फोडू शकतो. व्यवस्थित ही उकड काढायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. गरम कढईतच झाकण ठेवायचं 5 मिनटं झाकून. ते गॅस बंद करायचा, नाहीतर खालून करपल. नंतर त्यावर झाकण ठेवलं की ते परातीत मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, 5 मिनटं मी झाकून ठेवलं आहे व्यवस्थित. नंतर परातीत ते मिश्रण गरमच काढायचं आहे आपल्याला. आणि इथं महत्त्वाची टीप म्हणजे गरम हाताचा, म्हणजे आपल्याला पाणी थोडंसं कोमट करून ते त्या पिठावर शिंपडायचं आहे आणि असं दाबून ठेवायचं आहे. खरंच खूप छान पिठी तयार होते. अशी दाबून ठेवलं की वाफ येते त्याला. हे बघा, कोमट पाणी मी शिंपडलं त्याच्यावर आणि झाकण ठेवून थोडं 5 मिनटं ते दाबून ठेवायचं, म्हणजे आतून छान पिठी ती शिजून निघते. आणि जशी आपण भाकरीचं पीठ मळतो तशी ही पिठी मळायची आहे आपल्याला, पाणी घेऊनच. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, थोडंसंच घ्यायचं. हातानं छान एकजीव करायचं आणि पिठाचा गोळा छान तयार करायचा. खूप छान मोदक होतात. हे बघा किती छान झाले, अजिबात चिटकत नाहीत परातीला. व्यवस्थित घ्यायचे. हे सारण मी बनवलेलं छान लाती मी लाटून घ्यायचं, काही फाटत नाही, काय नाही. छान मोदक तयार होतात. आणि छान पाकळ्या अशा एकसारख्या पाडून मस्तपैकी असे मोदक तयार करायचे. मी काही सुगरण नाही, काही नाही. आपण जशी स्वयंपाक घरी करतो तीच मी पद्धत दाखवलेली आहेत. परफेक्ट तर माझे मोदक नाहीत, पण छान असे खाण्यासारखे टेस्टी तर खूप छान झालेले. हे सारण असं छान भरायचं. त्यात मावल एवढं सारण भरा, जास्त पण भरू नका बाहेर येण्यासारखं. छान हाताने किती छान सारण दिसते बघा. गूळ छान चांगला वापरा, काळा वापरू नका. काळा वापरलं की सगळं काळपट होतं ते. आणि छान अशा पाकळ्या ह्या मिटवून घ्यायच्या, हलक्या हाताने मिटवायच्या त्या. शक्यतो पिठाचाच हात लावा, तेलकट लावला की ते सगळं तेलकट होऊन जातं. छान मोदक तयार होतात. खाण्यापुरते मस्तपैकी एकदम खूप छान होतात. आणि मोठे मोठेच मोदक छान वाटतात, छोटे हे जे नाही चांगले वाटत. नंतर त्याची उकड काढायचं आहे आपल्याला. हे फक्त ना 7 किंवा 8च मिनटं ठेवायची उकड, जास्त उकडायचे नाहीत मोदक, नाही तर ते पिचपिचीत होऊन जातात, ओलसर होतात. मस्त खावा, स्वस्त राहावा. आणि माझी रेसिपी आवडली की लाईक करायला विसरू नका.